शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ किंवा पदोन्नतीची एकस्तर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत सुधारित GR निर्गमित दिनांक 4 जून 2025। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक वरिष्ठ किंवा पदोन्नतीची एकस्तर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत एक GR दिनांक 4 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या GR बद्दलच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। बघूया तर दिनांक 4 जून 2025 ला जो एक एकस्तर पदोन्नतीबाबतचा किंवा वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे, त्या GR मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ किंवा पदोन्नतीची एक स्तर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक 4/6/2025 रोजी एक सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की दिनांक 13 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त तसेच आदिवासी क्षेत्रांमध्ये इतर बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील कार्यरत शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीची योजना मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ किंवा पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यामध्ये नक्षलग्रस्त किंवा आदिवासी क्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती किंवा आश्वासित प्रगती योजना अथवा एकस्तर पदोन्नती योजना या दोन्ही योजनांपैकी प्रथम ज्या योजना अंतर्गत तो लाभ मिळण्यास पात्र ठरेल, कारण सदर दोन्ही योजना या अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ ही समान वेतन श्रेणी म्हणजे समान आहे, ती योजना त्याला लागू असेल। यामुळे एका योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजनेअंतर्गत वेगळ्याने लाभ देणे अभिप्रेत नाही। त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा असेही नमूद करण्यात आलेले आहे। तसेच त्यानंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यावेळेस तो आधीपासून पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी घेत असल्यास त्यास दुसऱ्या योजनेअंतर्गत वेगळ्याने तोच लाभ अनुदेय होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे। तसेच नक्षलग्रस्त किंवा आदिवासी क्षेत्रांमध्ये आदिवासी म्हणून घोषित करण्यात आलेली गावे इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती योजना मंजूर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत विजाभज या खाजगी अनुदानित शाळांमधील जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना वरिष्ठ किंवा एकस्तर पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा एक सुधारित शासन निर्णय दिनांक 4 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतलेली आहे। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओ बघायचे असल्यास त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।